हा, कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, सॉरी परवाच्या लेक्चरमध्ये कॉन्टेक्च्युअल कलर्स फॉर टेक्स्ट अँड बॅकग्राऊंडसाठी कसे अप्लाय केले जातात, टेक्स्ट बॅकग्राऊंडसाठी. त्यानंतर डिस्प्लेच ऑप्शन बघितलं होतं, फ्लेक्स ग्रीड इनलाईन जे काय असेल तुम्हाला बाकीचे करून बघा सांगितलं होतं. ठीक आहे. त्यानंतर रो अँड कॉलमचं एक्झाम्पल बघितलं होतं. एक एक्झाम्पल मध्ये समजलं नाही म्हणून दुसरं एक्झाम्पल पण घेतलं होतं आपण. ठीक आहे. आता आपल्याला आज न्यू जो टॉपिक आहे किंवा आपण ते टॉपिक स्टार्ट केला होता पोझिशन्स, ते बघायचं आहे. पोझिशन काय आहे किंवा पोझिशन मध्ये काय काय येतं ते बघायचं आहे आपल्याला. पोझिशन टॉपिक स्टार्ट करूया. पोझिशन मध्ये जे क्लासेस येतात, काय डाऊट आहे कोणाला? पोझिशन्स मध्ये जे क्लासेस आहे ते क्लास आहे पोझिशन. ते आपण HTML CSS मध्ये बघितलंय, तेच परत बघतो. काल पण सांगितलंय. पोझिशन हायफन स्टॅटिक, त्यानंतर क्लास, क्लास मीन्स डॉट यूज करायचा आहे क्लाससाठी. पोझिशन अब्सोल्यूट, त्यानंतर क्लास पोझिशन हायफन रिलेटिव्ह, त्यानंतर डॉट पोझिशन हायफन फिक्स, नंतर डॉट पोझिशन स्टिकी. एवढ्या पोझिशन आहे. आता या पोझिशन आपण अगोदर बघितलंय थोड्याशा, ॲब्सोल्यूट काय असते किंवा रिलेटिव्ह काय असते हे बघितलेलं आहे. हा, मग आता हे परत वेगळं सांगण्याची गरज नाही. बुस्ट्रॅप मध्ये वेगळं काही नाही, फक्त ते प्रिडिफाईन क्लासेस या ठिकाणी बुस्ट्रॅपने प्रोव्हाइड केले. कालच्या एक्झाम्पल मध्ये पण बघा, सॉरी परवाच्या एक्झाम्पल मध्ये आपण जे घेतलं होतं या ठिकाणी बघा, रो अँड कॉलम्स असतील. रो अँड कॉलम्स आपल्याला माहित नाही असं आहे का? हा, बट हेच सेम रो अँड कॉलम जर आपल्याला डिफरन्शिएट करायची किंवा रो कॉलम्स फॉर्मॅट मध्ये ठेवायचं जे आउटपुट, मग त्या ठिकाणी आपल्याला मॅन्युअली भरपूर सारा कोड राईट करावा लागायचा, स्टाईल यूज करावी लागायची. बट आता तेवढं या ठिकाणी राईट करण्याची किंवा यूज करण्याची गरज नाहीये. बुस्ट्रॅपने आपलं ते काम सोपं केलं आहे, प्रिडिफाईन क्लासेस प्रोव्हाइड केले आहे. आता जसं कालचं रो कॉलमचं एक्झाम्पल एवढं मोठं घेतलं आपण परवा, एवढे प्रत्येक एक्झाम्पल नाही होणार. आता या ठिकाणी जे अगोदरचं एक्झाम्पल होतं, या ठिकाणी फ्लेक्स ग्रीड इनलाईन ब्लॉक नन रॅप किंवा कंटेंट सेंटर, हे तुम्ही करून बघा म्हणालो होतो. बाकीचे एक्झाम्पल, बाकीचे क्लासेस तुम्ही अप्लाय करून बघा. जर 4-5 क्लास राईट केले, 1-2 क्लास जर आपण या ठिकाणी सांगितलं, तर बाकी तुम्ही फक्त चेंज करून बघायचं. जर मी या ठिकाणी स्टॅटिक सांगितला तर मग तुम्ही ॲब्सोल्यूट रिलेटिव्ह फिक्स स्टिकिंग हा यूज करून बघायचा. जर मी स्टिकी सांगतोय तर मग तुम्ही बाकीचे फिक्स रिलेटिव्ह ॲब्सोल्यूट हे बाकीचे यूज करून बघायचे. हा, म्हणजे फक्त एक एक वर्ड चेंज करायचं असं पण नाहीये, कारण की काही काही कंटेंट असं असतात की त्या ठिकाणी त्याला कॉम्बिनेशन मध्ये कोड लागतो. आता सकाळीच आदित्य आला होता BCA चा, तर त्याने हे स्टिकी यूज केलं होतं त्या ठिकाणी. मग आता स्टिकिंग डायरेक्ट एका वर्डने अप्लाय होतं असं पण नाहीये, बाकीचा कोड पण चेक करावा. किंवा फॉर एक्झाम्पल अब्सोल्यूट असेल, मग पोझिशन अब्सोल्यूट केलं म्हणजे अब्सोल्यूट होईल लगेच असं पण नाहीये. तुम्ही कोड, तुमची रिक्वायरमेंट काय ते बघावं लागतं. जर रिक्वायरमेंट छोटीशी असेल, छोटासा काहीतरी टास्क आहे, तर मग एका वर्ड मध्ये एवढं याच्यामध्ये पण होऊन जातं किंवा एवढं याच्यामध्ये पण होऊन जातं. मग रिक्वायरमेंट कशी आहे त्यावर डिपेंड करतं. मग आता यांची जे पोझिशन आहे, हे झालं पोझिशन. स्टॅटिक असेल, अब्सोल्यूट असेल, रिलेटिव्ह असेल, या पोझिशन झाल्या. आता मग त्या पोझिशन आहे, त्या पोझिशनला कुठे ठेवायचंय हे सांगावं लागतं. मग फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी टॉप आणि बॉटम आहे, मग टॉपला किती ठेवायचंय, मग त्या ठिकाणी टॉप, बॉटम यांना टॉपला 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं. टॉप 0, टॉप 50 आणि टॉप 100. टॉप 0 मीन्स टॉपला, टॉप 50 मीन्स मिडलला आणि टॉप 100 मीन्स अब्सोल्यूट बॉटमला. त्याचं डिवाइड केलं जातं. मग त्याच्या ज्या व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी राईट करतो. ते पण क्लासेस आहे. मग क्लास आला तर येणार काय आपल्याकडे, डॉट हा कंपल्सरी येणार. मग त्या येणार ठिकाणी टॉप
0 त्यानंतर टॉप 50 डॉट टॉप 100. हा, तीनच व्हॅल्यू या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहे. टॉप 0, टॉप 50, टॉप 100 हे झालं टॉपसाठी. सेम तसंच जे 5 व्हर्जनच्या अगोदरचे जे व्हर्जन्स होते बुटस्ट्रॅप मध्ये, आता सध्या 5.3.8 हे व्हर्जन चालू आहे. बट त्या अगोदरचे जे ओल्ड व्हर्जन होते त्या ठिकाणी लेफ्ट राईट हे असं यूज केलं जायचं. बट आता जे न्यूली व्हर्जन इंट्रोड्यूस झालंय त्यामध्ये जे लेफ्ट आहे त्याला रिप्लेस केलं स्टार्ट क्लासने. अगोदर डॉट लेफ्ट असा क्लास होता. मग त्या ठिकाणी राईट करावं लागायचं डॉट लेफ्ट 0 डॉट लेफ्ट 50 ह्याचं राईट करावं लागायचं. बट आता जे न्यू व्हर्जन आलाय किंवा जे 5 व्हर्जन आलाय, जे न्यूली व्हर्जन सध्या चालू आहे मार्केटमध्ये, त्याने त्याला रिप्लेस केलंय आणि त्या ठिकाणी जो लेफ्ट होता त्यालाच रिप्लेस केलंय स्टार्टने. स्टार्ट 0 स्टार्ट 50 स्टार्ट 100 याने रिप्लेस केलंय. जसं लेफ्टला स्टार्टने रिप्लेस केलंय तसं जो राईट होता त्याला एंडने रिप्लेस केलंय. या ठिकाणी येणार एंड 0 एंड 50 मीन्स मिडल येणार, 0 मीन्स टॉपला असणार आणि 100 मीन्स अब्सोल्यूट बॉटमला असणार आहे. या व्हॅल्यूचा मिनिंग समजून घ्या. 0चा मिनिंग. स्टार्ट मीन्स लेफ्ट आहे म्हणजे वेगळं काही नाही. एंड मीन्स राईट आहे. टॉप तर सगळ्याला समजतंय. तसं सेम लास्टला बॉटम पण आहे. जर 0 येतोय व्हॅल्यू मध्ये, जर 0 येतोय तर समजायचं टॉपला असणार आहे. जर 50 येतोय व्हॅल्यू मध्ये तर समजायचं ते मिडलला असणार आहे. आणि जर 100 येतोय तर समजायचं की ते अब्सोल्युटली बॉटमला असणार आहे, सगळ्यात लास्ट. डॉट एंड 100 आणि लास्ट राहिले बॉटम. झिरो बॉटम 50 बॉटम 100 या अशा त्याच्या व्हॅल्यूज आहेत. मग आता ह्या व्हॅल्यूज थ्रू आपण ते एक्झाम्पल घेऊ शकतो. मग आता हे व्हॅल्यूज आहे किंवा एक्झाम्पल्स आहे, हे रन कसं होणार. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी कोड राईट करूया आपण, म्हणजे ते पोझिशन यूज कसं केलं तर ते बघूया. जस्ट 1 मिनिट. आपला एक डिव आहे, त्यामध्ये या ठिकाणी एक हेडिंग देतो H3 मध्ये, फॉर एक्झाम्पल सी लँग्वेज. सी लँग्वेज आणि त्यामध्ये काहीतरी कंटेंट, सी लँग्वेजचा कंटेंट आपण अपलोड करूया. मग आपल्याला पॅराग्राफ घ्यावा लागेल एक. थोडासा पॅराग्राफ मोठा ठेवूया. पॅराग्राफ अपलोड करतो, फक्त पेस्ट करतोय. आता हे पॅराग्राफ झाला.
कन्सिडर करा की सी लँग्वेजची इन्फॉर्मेशन आहे आणि सिंपल वे मध्ये याला जर रन केलं वरती सी लँग्वेज येणार आणि खाली त्याची इन्फॉर्मेशन येणार. सी लँग्वेज आणि खाली त्याची काय झाली या ठिकाणी इन्फॉर्मेशन शो झाली आहे. सेम आता असं आपण 4 ते 5 लँग्वेजचं क्रिएट करूया. सी लँग्वेज, डेटा स्ट्रक्चर, जावा यांचं क्रिएट करूया. सेम ॲज इट इज कॉपी पेस्ट करूया फक्त. इथे लँग्वेज घेऊया. 3 मध्ये लँग्वेज फॉर एक्झाम्पल डेटा स्ट्रक्चर. नंतर अजून एक लँग्वेज घेऊया. जावा. अजून एक लँग्वेज घेऊया. पायथन. ठीक आहे, सिंपल वे मध्ये असं शो होणार आहे. सी लँग्वेज, डेटा स्ट्रक्चर, जावा, पायथन. आता ह्याचं कंटेंट आहे. आता या ठिकाणी कंटेंट बघा, आपण त्याला थोडंसं जे हेडिंग आहे त्याला क्लासेस अप्लाय करूया. प्रीडिफाईन. क्लास. बॅकग्राऊंड साठी काय आहे बीजी आणि कॉन्टेक्च्युअल कलर यूज करूया. फॉर एक्झाम्पल बीजी डार्क. डार्क झालं पण हेडिंग काय झाली आहे, हेडिंगच त्या ठिकाणी हाईड झाली आहे. मग हेडिंग हाईड झाली आहे ती ऑन करण्यासाठी मग काय करूया आपण, त्या हेडिंगचा जो कलर आहे तो व्हाईट ठेवूया. मग टेक्स्ट व्हाईट हे कॉन्टेक्च्युअल कलर आहे. आला या ठिकाणी. आता हेडिंग झाले आहे. सेम हेडिंग आपण डेटा स्ट्रक्चर, जावा, पायथनला अप्लाय करूया. सेम बॅकग्राऊंड कलर आणि टेक्स्ट कलर बाय युझिंग बूटस्ट्रॅप. बूटस्ट्रॅप जर आलं तर समजायचं क्लास आपल्याला कंपल्सरी लागणारच आहे. डेटा स्ट्रक्चरला पण झालंय सेम. सेम जावासाठी करायचंय. बीजी डार्क टेक्स्ट व्हाईट. सगळ्यात लास्ट पायथन साठी पण अप्लाय करूया. क्लास बीजी डार्क टेक्स्ट व्हाईट. टेक्स्ट व्हाईट घेऊया. ठीक आहे. आता हे सगळ्यासाठी अप्लाय झालं असणार. सगळ्यासाठी अप्लाय झालंय जावा पायथन सगळ्यांसाठी. हा मग आता या ठिकाणी आपण जी पोझिशन आहे ती स्टिकी अप्लाय करूया. पोझिशन स्टिकी. ठीक आहे. आता स्टिकी अप्लाय केलंय. बट आता स्टिकी अप्लाय केलं तरी काही चेंजेस झाले नाहीये. मग आता त्या ठिकाणी त्याला अब्सोल्यूट काहीतरी व्हॅल्यू राईट करावी लागेल. मग आता या ठिकाणी स्टिकीला आपण राईट करूया टॉप 0. टॉप 0 मीन्स जो टॉप आहे ना त्याच्या सगळ्यात टॉप जी पोझिशन आहे त्या ठिकाणी ते काय राहिलं पाहिजे, होल्ड राहिलं पाहिजे. मग आता या ठिकाणी बघा जी सी लँग्वेज आहे. आता मी याला स्क्रोल करतो. सी लँग्वेज बघा आहे त्यात पोझिशनला राहते. W3C. आता फॉर एक्झाम्पल सी लँग्वेजची इन्फॉर्मेशन आहे. आता इन्फॉर्मेशन एवढीच आहे. कन्सिडर करा की 1-2 पेजची इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर खाली काहीतरी वेगळा टॉपिक आहे. मग ती इन्फॉर्मेशन कोणत्या टॉपिकची आहे समजणं गरजेचं आहे. आता जर फॉर एक्झाम्पल मी आता हे टॉप जो 0 आहे तो काढून घेतो. टॉप 0 काय करतो, काढून घेतो आणि त्याला सिंपल असं ठेवतो. आता बघा मी ज्यावेळेस स्क्रोल करतो, स्क्रोल केल्यानंतर आता हा जो कंटेंट आहे हा कंटेंट कशाचा आहे तो समजणार नाहीये. जो युजर असेल तो रीड करतोय त्यावेळेस त्याला समजणार नाही की हा कंटेंट कशाचा आहे.
बट आपण जर त्या ठिकाणी स्टिकी अप्लाय केला आणि त्याला व्हॅल्यू राईट केली, व्हॅल्यू या ठिकाणी राईट करतो मी टॉप 0, म्हणजे ते टॉप पोझिशनला होल्ड होणार आहे. बघा सी लँग्वेज. आता हे टॉप पोझिशनला कंपल्सरी होल्ड होणार आहे. आता कंपल्सरी होल्ड नाही ठेवायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल डेटा स्ट्रक्चर स्टार्ट झाल्यानंतर तिथे डेटा स्ट्रक्चर होल्ड झालं पाहिजे. सी लँग्वेज त्या ठिकाणी रिमूव्ह झालं पाहिजे. बट त्या ठिकाणी तसं होणार नाहीये. सी लँग्वेज कंपल्सरी काय राहते, टॉपला होल्ड राहते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी जी इन्फॉर्मेशन आहे ती जावाची वाचतोय आणि वरती हेडिंग काय कशाची आहे, सी लँग्वेजची. म्हणजे काय, कोडमध्ये लॉजिकल काहीतरी कन्फ्युजन आहे. मग ते लॉजिकल कन्फ्युजन आपण क्लिअर करूया. मग प्रत्येक ठिकाणी स्टिकी अप्लाय करायचंय. पोझिशन स्टिकी. फक्त स्टिकी अप्लाय करून होणार नाही, त्याला कुठे ठेवायचं हे पण सांगावं लागेल. अजून एक, आता ते चेंज कसं होणार. आता या ठिकाणी टॉप 0 म्हणजे काय असणार सांगितलं होतं, जी टॉपची पोझिशन आहे तिथे होल्ड करणार. जर टॉप 50 असेल तर ते मिडलला होल्ड करणार, जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्या मिडलला. आता टॉप 50 राईट करतो. आता टॉप 50 राईट केल्यानंतर बघा, मग आता ही टॉप 50 राईट केल्यानंतर हे मिडलला होल्ड झालंय, मिडलला. म्हणजे कंटेंट किती स्क्रोल करा ते मिडलला होल्ड झालंय. मिडलला होल्ड नसेल ठेवायचंय. मिडलला होल्ड कधी ठेवायचंय, फक्त ज्यावेळेस सी लँग्वेजची इन्फॉर्मेशन चालू असेल त्यावेळेस. ज्यावेळेस डेटा स्ट्रक्चरची स्टार्ट होणार त्यावेळेस ते तिथून रिमूव्ह झालं पाहिजे. आणि जर त्या ठिकाणी टॉप 100 ठेवलं तर ते बॉटमला होल्ड होणार आहे. आता या ठिकाणी बघा इथून रिमूव्ह झालंय, ते बॉटमला गेलं असेल. या ठिकाणी बघा बॉटमला होल्ड झालंय. म्हणजे 0, 50 आणि 100 मधील हा डिफरन्स आहे. तर या ठिकाणी टॉप 0 करूया. आता डेटा स्ट्रक्चरसाठी टॉप 0 केलंय. आता या ठिकाणी बघा सी लँग्वेज झालंय. सी लँग्वेजची इन्फॉर्मेशन ज्यावेळेस स्क्रोल करतोय सी लँग्वेज होल्ड झालंय टॉपला. ज्यावेळेस डेटा स्ट्रक्चर स्टार्ट होणार सी लँग्वेज तिथून रिमूव्ह होणार. बघा रिमूव्ह होणार म्हणजे फक्त काय होणार, ते तात्पुरतं हाईड होणार. या ठिकाणी बघा बॅकएंडला तसंच आहे. मग डेटा स्ट्रक्चर या ठिकाणी शो होणार. डेटा स्ट्रक्चर त्या ठिकाणी आता काय झालंय, होल्ड झालंय. बट आता जावा होल्ड नाही होणार त्या ठिकाणी. बघा जावा होल्ड झालं नाही, कारण की जावाला आपण क्लासेस अप्लायच केले नाही. मग सगळ्यासाठी क्लासेस सेम अप्लाय करूया. टॉप 0 आणि पायथन आहे ना, याला घेऊया पोझिशन स्टिकी आणि टॉप 0. आता बघा सी लँग्वेज, नंतर डेटा स्ट्रक्चरची इन्फॉर्मेशन, जावाची इन्फॉर्मेशन, नंतर पायथनची इन्फॉर्मेशन. अजून खाली इन्फॉर्मेशन नाही त्यामुळे. जर पायथन आपल्याला मिडलला ठेवायचंय तर आता बघा या ठिकाणी मिडलला ठेवायचंय ना, टॉप 50 करूया. बघा पायथन कुठं आहे, मिडलला आहे. या वेने तुम्ही पोझिशन अप्लाय करू शकता. एक्झाम्पल कॉपी केलंय, नोटमध्ये अपलोड करतो. तसं तुम्ही एंड बॉटम हे यूज करू शकता. बट आता फक्त जर आता या ठिकाणी बघा मी टॉपचं सांगितलंय. आता जर स्टार्ट आहे, स्टार्ट म्हणजे काय, लेफ्ट. मग आता लेफ्ट साइड या ठिकाणी मॅच कशी करणार आहात तुम्ही, जी लेफ्ट साइड आहे ना. मग आता या ठिकाणी जे एक्झाम्पल आहे ते चेंज करावं लागेल. हे एक्झाम्पल ठेवून चालणार नाही. एक्झाम्पल कारण की आपलं हे टॉप साठी आहे, टॉप मिडल बॉटम साठी होतं, त्यामुळे त्या ठिकाणी ते बरं केलं आहे. मग बाकीचे लेफ्ट किंवा स्टार्ट आणि एंड आहे, मग त्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल हे वेगळं घ्यावं लागेल आणि मग अप्लाय करावं लागेल. डायरेक्ट पॅराग्राफला या ठिकाणी अप्लाय होणार नाहीये. ठीक आहे, बाकीचे अप्लाय करून बघा. सिंपल याच वेने राईट करायचंय. मग तुम्हाला हे टेक्स्ट व्हाईट बीजी डार्क हे यूज करायचं नाही करायचं हा तुमचा रिक्वायरमेंटवर डिपेंड करतं. पोझिशन स्टिकी आहे ना, मग त्या ठिकाणी पोझिशन तुम्ही स्टॅटिक यूज करू शकता, ॲब्सोल्यूट यूज करू शकता. जशी रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. ठीक आहे. त्यामध्ये पुढचा टॉपिक फक्त टॉपिकचं नेम राईट करतो, ते बघितलेलं आहे. सेम राईट करायचंय फक्त. ज्या मेन कंटेंट आपल्याला फोकस करायचं त्याच्यावर आपण 100% फोकस करणार आहोत. फ्लोटिंग. आता फ्लोटिंग हे आपण अगोदर पण बघितलंय. फ्लोट व्हॅल्यू बघितल्या,
फ्लोटमध्ये फक्त लेफ्ट आणि राईट ह्या दोन व्हॅल्यू होत्या. आपण त्याचं एक्झाम्पल पण घेतलं होतं. एक इमेज घेतली होती, ती लेफ्टला काय केली होती, शो केली होती, राईटला त्याची इन्फॉर्मेशन. ती इमेज राईटला शो केली, लेफ्टला त्याची इन्फॉर्मेशन, म्हणजे फ्लोट व्हॅल्यू दिली. आणि फ्लोटला 2च व्हॅल्यू असतात, त्यावेळेस सांगितलं होतं. लक्षात असेल तर बघा, नाहीतर परत जेवढे एक्झाम्पल झाले ते रिवाइज करा. त्यामध्ये असेल फ्लोटचं एक्झाम्पल, तसंच सेम एक्झाम्पल आहे, फक्त मग त्या ठिकाणी आपण मॅन्युअली कोड राईट केला होता. त्या ठिकाणी सीएसएस अप्लाय केली होती, सीएसएसचा कोड राईट केला होता. आता त्या ठिकाणी सीएसएस अप्लाय करण्याची गरज नाही. हा, बट मग पॅराग्राफ, एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल इमेज, हे सगळं लागेल आपल्याला. सेम तसं घ्या, फक्त त्या ठिकाणी फ्लोट व्हॅल्यू अप्लाय करायची त्या क्लासेससाठी, जे कंटेनर असेल त्यासाठी. मग व्हॅल्यू फक्त क्लास अप्लाय कसे करायचे, फर्स्ट क्लास असणार त्या ठिकाणी डॉट फ्लोट स्टार्ट, कारण की जो लेफ्ट होतं त्याला कशाने रिप्लेस केलंय, स्टार्टला, आणि जे राईट होतं त्याला रिप्लेस केलंय एंडने. फ्लोट एंड, हा, असं तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता फ्लोटिंग मध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल यामध्ये नाही होणार, बट फक्त सिंपल एक्झाम्पल म्हणून सांगतोय. या ठिकाणी आता डॉट नाही राईट करायचं, काय राईट करायचं, फक्त फ्लोट लेफ्ट हे असं. बट आता या ठिकाणी याला वर्क नाही करणार ते, याला काही वर्क केलंय त्याने नाही. मग त्यासाठी तसं एक्झाम्पल, एक इमेज आणि ते कंटेंट जसा लागेल तसं एक एक्झाम्पल तुम्ही करायचे. जे अगोदरचं फ्लोटचं एक्झाम्पल घेतलं ना, तेच सेम, फक्त त्या ठिकाणी सीएसएस अप्लाय न करता फक्त फ्लोट अप्लाय करायचंय. मला सापडत असेल तर आपण लगेच त्या ठिकाणी घेऊया. नाही सापडणार एवढं इझिली लवकर. त्यामध्ये फक्त तुम्ही तसं सेम अप्लाय करा, फ्लोट लेफ्ट, फ्लोट राईट. सेम पुढे एक आहे विड्थ आणि हाईट. आता विड्थ आणि हाईट हे असं वेगळं सांगण्याची गरज नाही की विड्थ हाईट काय असतं. टॉपिक तेच आहे, जे सीएसएस मध्ये झाले, एचटीएमएल मध्ये झाले, तेच टॉपिक आहे, फक्त त्यांना या ठिकाणी प्रीडिफाईन क्लासेस आले आहे. विड्थ अँड हाईट. हा, मग आता त्या ठिकाणी विड्थ मॅन्युअली तुम्ही राईट करू शकता, विड्थ किती पाहिजे, पर्सेंट मध्ये, पिक्सल मध्ये. आपण भरपूर साऱ्या एक्झाम्पल मध्ये पर्सेंट, पिक्सल मध्ये घेतलंय, बट या ठिकाणी प्रीडिफाईन क्लासेस प्रोव्हाइड केले आहे. फॉर एक्झाम्पल विड्थ साठी डॉट डब्ल्यू, हाईट साठी डॉट एच, असे प्रीडिफाईन क्लासेस. जसं डिस्प्ले साठी डॉट डी होता, तसं या ठिकाणी हाईट आणि विड्थ साठी डब्ल्यू आणि हाईट साठी एच असे क्लासेस प्रोव्हाइड केले आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही त्याला व्हॅल्यू प्रोव्हाइड करू शकता, डॉट डब्ल्यू 25, डॉट डब्ल्यू 50, डॉट डब्ल्यू 75, डॉट डब्ल्यू 100. अशा हे झाले विड्थ साठी. सेम तसंच हाईट साठी पण प्रोव्हाइड करू शकता, डॉट एच 25, डॉट एच डॉट एच 50, डॉट एच 75, डॉट एच 100. हा, या वेने तुम्ही त्या ठिकाणी व्हॅल्यू प्रोव्हाइड करू शकता. हा, मग आता या व्हॅल्यू ज्या प्रोव्हाइड करायच्या आहे, मग आता सिंपल जसं आपण विड्थ हाईट असं डिफाईन करत होतो ना, सिंपल इथे एक्झाम्पल आहे, जसं आपण या ठिकाणी विड्थ आणि हाईट असं डिफाईन करायचो बघा. विड्थ इक्वल टू फॉर एक्झाम्पल विड्थ इक्वल टू फॉर एक्झाम्पल 10 पिक्सल असं जे डिफाईन करायचो, ते फक्त आता तसं राईट न करता आता फक्त राईट करायचंय डब्ल्यू आणि पुढे त्याची विड्थ द्यायची. हा, बट विड्थच्या ज्या व्हॅल्यू फक्त 4 आहे या ठिकाणी, त्यापेक्षा जास्त किंवा वेगळ्या पाहिजे तुम्हाला, तर मग तुम्ही त्या ठिकाणी मॅन्युअली कोड राईट करायचा आहे. सिंपल एक एक्झाम्पल, नॉर्मल एक एक्झाम्पल राईट करून दाखवतो, बाकी तुम्ही पाहिजे जसं ट्राय करू शकता. एक डिव घेऊया, म्हणजे एक कंटेनर. त्या डिव मध्ये हेडिंग घेऊया H4,
त्यामध्ये नेम राईट करूया, रजिस्टर युजर. त्यानंतर या ठिकाणी एक बटन घेऊया. बटन मध्ये व्हॅल्यू राईट, बटन मध्ये सिंपल सबमिट, सिंपल असं जर केलं आपण त्याला, सिंपल आपलं रजिस्टर युजर सबमिट. आपल्याला फक्त विड्थ आणि हाईटचं बघायचं म्हणून, नाही तर आपण फॉर्म पण राईट केला होता किंवा फॉर्म मध्ये पण राईट केलं असतं. मग आता या ठिकाणी त्याला विड्थ आणि हाईट प्रोव्हाइड करायची. मग सिंपल क्लास हे प्रत्येक ठिकाणी लागणार बूटस्ट्रॅप मध्ये. क्लास आणि विड्थ साठी काय आहे, डब्ल्यू. मग डब्ल्यू विड्थ किती पाहिजे, 50 मीन्स 50%, जेवढी स्क्रीन आहे ना त्याच्या 50%. आता या ठिकाणी बघा, जी स्क्रीन आहे त्याच्या 50% म्हणजे एवढं विड्थ असली पाहिजे. बट आता याची विड्थ इथे बॉर्डर अप्लाय करूया डिव साठी. सॉरी, सेसिसची गरज नाही, आपण बॉर्डर आपल्याकडे प्रीडिफाईन आणि बूटस्ट्रॅप मध्ये तेच अप्लाय करूया. असं थोडं त्या एक्झाम्पल मध्ये घेतलं म्हणजे दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये घ्यायचं नाही. इथे घेऊया बॉर्डर. अगोदर बॉर्डर काय, बेस क्लास आहे बॉर्डर. त्यानंतर बॉर्डरला काहीतरी कलर देऊया. बॉर्डरला कलर देऊया फॉर एक्झाम्पल सक्सेस. ओके, आली 50%. या ठिकाणी बघा, त्या बॉर्डरची हाईट पण वाढवूया. बॉर्डर 4, विड्थ वाढली आहे त्याची. आता बघा, विड्थ 50%, 50 चा मिनिंग आहे 50%, 25 चा मिनिंग आहे 25%. मग या ठिकाणी जर 25 असं राईट केलं तर बघा 25%, एवढी स्क्रीन आहे ना आपली, त्याच्या 25%. जर 75 राईट केलं तर 75%. बघा, जर 100 राईट केलं तर 100%, जेवढी स्क्रीन आहे त्याच्या 100%. आता जे बटन आहे, बटनला पण तुम्ही साईज देऊ शकता त्यानुसार सेम. मग त्या ठिकाणी यायच्या, इव्हन या ठिकाणी तुम्ही त्याला हाईट पण देऊ शकता. मग हाईट कशी देणार, फक्त हाईट ला यूज करायचा H50 किंवा H25 असं राईट केलं तरी चालेल. बट आता 25 म्हणजे स्क्रीनच्या 25 एवढी हाईट नाही येणार, जेवढा कंटेन आहे त्याच्या 25 म्हणजे तेवढंच राहिलंय. मग आपल्याला ही बॉर्डर पण मोठी करावी लागेल जर हाईट अप्लाय करायची असेल त्यासाठी. मग आता जे सबमिट बटन आहे याची पण विड्थ आपण इन्क्रीज करू शकतो. एक्झाम्पल या ठिकाणी मग क्लासेस यूज करावा लागेल. सॉरी, आपल्याला विड्थ पाहिजे ना. डब्ल्यू. बघा, याची साईज वाढली. याला जर बॉर्डर द्यायची, याला पण बॉर्डर देऊ शकतो आपण, याचा कलर चेंज करू शकतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बॉर्डर डेंजर, बॉर्डर 2. याचा कलर चेंज झालाय, हाईट झाली. जर 50% पाहिजे तर 50% घेऊ शकतो या ठिकाणून. 25 काढून घ्यायचा आहे, तिथे काय रेट करायचं आहे फक्त 50. जस्ट एवढाच चेंज आहे. म्हणजे विड्थ हाईट तुम्हाला असं विड्थ हाईट असं राईट न करता, परंतु आपण जर या ठिकाणी CSS अप्लाय केली असते तर आपण कसं राईट केलं असतं, मग डिव घेतला तर आपण त्यांनी स्टार्ट केलं होतं बॉर्डर साठी. मग त्या ठिकाणी राईट केलं असतं विड्थ, मग इक्वल टू असं राईट केलं असतं. तसं राईट करण्याची गरज आता नाहीये, बूटस्ट्रॅपने प्रीडिफाईन क्लासेस दिले आहे. जर याच्या व्यतिरिक्त वेगळी व्हॅल्यू पाहिजे तर मग तुम्ही कोड मॅन्युअली राईट करावा लागेल. पुढचा आहे अलाइनमेंट. बूटस्ट्रॅपची जे अलाइनमेंट आहे ते
आता बुस्टरचे जे अलाइनमेंट आहे ना ते फॉर एक्झाम्पल लेफ्ट राईट सेंटर असे घेऊ शकता. हा मग त्या ठिकाणी अलाइनमेंटसाठी यूज करू शकतो. पण जर टेक्स्टसाठी पाहिजे असेल तर मग त्या ठिकाणी डॉट टेक्स्ट राईट डॉट टेक्स्ट लेफ्ट डॉट टेक्स्ट सेंटर डॉट टेक्स्ट जस्टिफाय अशा व्हॅल्यू त्या ठिकाणी क्लासेस तुम्ही त्या अलाइनमेंटसाठी प्रोव्हाइड करू शकता. बुटस्ट्रॅप थ्रू. हा मग आता जे अलाइनमेंट आहे मग अलाइनमेंट मध्ये तुम्ही एवढे क्लासेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता. याच्यापेक्षा जास्त पण आहे अलाइनमेंटसाठी. पण मला टेस्ट अलाइनमेंट लेफ्ट असेल सेंटर असेल राईट असेल जस्टिफाय असेल. म्हणजे राईट लेफ्ट जस्टिफाय हे माहित नाही असं नाहीये. आता फक्त त्या ठिकाणी आता टेक्स्ट साठी टेक्स्ट जर मिडलला पाहिजे तर सेंटर राईट करायचं. लेफ्टला पाहिजे तर डॉट टेक्स्ट हायफन लेफ्ट राईट न करता फक्त टेक्स्ट हायफन लेफ्ट असं राईट करायचंय. तर याच एक्झाम्पल मध्ये दाखवतो. फक्त नॉर्मल चेंज करू. एवढीची गरज नाही. अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याकडे टेक्स्ट होतच ना. एक्झाम्पल आता जे बघितलं होतं आपण तेच एक्झाम्पल. थोड्या वेळापूर्वी जे एक्झाम्पल बघितलं होतं ना ते एक्झाम्पल. आता याची टेक्स्ट बघा. जे सी लँग्वेज आहे ना ते आपल्याला जर सेंटरला लेफ्टला न ठेवता जर मिडलला किंवा राईटला पाहिजे तर मग या ठिकाणी राईट करायचं फक्त टेक्स्ट सेंटर. जे अलाइनमेंट झालं हे बघा. जसं बाकीच्याला पण तुम्ही ते अप्लाय करू शकता. ठीक आहे. तसं सेम जस्टिफाय लेफ्ट राईट या व्हॅल्यू पण त्या ठिकाणी अप्लाय करायच्या आहे. ते एक्झाम्पल अपलोड नाही करत या ठिकाणी. म्हणजे राईट लेफ्ट बाकी तुम्ही अप्लाय करून बघायचं. मी आता सेंटर सांगितलं जसं लेफ्ट राईट असेल जस्टिफाय असेल तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करून बघायचं आहे. त्यानंतर आहे बुटस्ट्रॅप कॉम्पोनंट्स. मेन टॉपिक काय आपला हा बुटस्ट्रॅप कॉम्पोनंट्स. जस्ट 1 मिनिट गाईज. लिंक शेअर करतो ॲडव्हान्स जावाच्या बॅचची. मायकल बंद होता आता जस्ट. ठीक आहे. हा गाईज माईकच बंद राहिला होता. हा जे बुटस्ट्रॅप कॉम्पोनंट्स आहे ना ते कसं यूज करतात काय यूज करतात हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. कारण की ॲडव्हान्स जावाची बॅच 8ला स्टार्ट करायची आहे. ठीक आहे. मग आजचं लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करूया. वी विल कंटिन्यू टुमॉरो सेम टाइम. प्रेझेंटी द्या 5 मिनिटं.